न्यूज लाईन, अचूक वेधक. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख ॲडव्होकेट गणेश सातपुते आणि रणजित शिरोळे यांचे कराड शहरात मनसेच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले. पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी संपर्क प्रमुखांनी कराड दौरा केला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत संघटनात्मक विषयावर चर्चा केली. दौऱ्याची सुरुवात दत्त चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यात आले. यावेळी कराड शहरातील मनसेच्या विविध शाखांचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमात सातारा जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विकास पवार, उपजिल्हाध्यक्ष महेश जगताप, कराड शहराध्यक्ष सागर बर्गे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. द न्यूज लाईनसाठी अमोल टकले, कराड. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही रणजित शिरोळे आणि मी माननीय राजसाहेबांनी 1 ते 1.5 महिन्यापूर्वी संपर्क अध्यक्ष म्हणून आम्हाला साताऱ्याला जाहीर केलं. तर मागच्या वेळेस आम्ही सगळेजण साताऱ्यामध्ये होतो आणि साताऱ्यामध्ये पूर्ण जिल्ह्याचे म्हणजे त्यामध्ये विकासराव आहे, धैर्यशील आहे, युवराज आहे, त्या लोकांना सगळ्यांना तिथे जिल्हाध्यक्ष आणि सगळ्या तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांना तिथे बोलवलं. तिथे पहिली एक बैठक झाली, त्याच्यानंतर ही दुसरी भेट आहे. तर साताऱ्यामध्ये मागच्या वेळेस येताना सुद्धा मी ह्या मंडळींना बोललो होतो की आपण ही जी समाधी आहे यशवंतराव चव्हाणांची, तर त्या समाधीला भेट द्यायचं. तर त्यावेळेस आम्ही साताऱ्यापुरतेच बैठक घेतली आणि या दुसऱ्या दौऱ्यामध्ये आता दुसऱ्यांदा आलोय दौऱ्याला. तर बोललो समाधीची आपण भेट घेऊन समाधीचे आता त्या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे, अभिवादन केलं. पण तत्पूर्वी येताना आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं ऐतिहासिक पुतळा जो आहे त्याचं दर्शन घेतलं. त्या ठिकाणी ओबीसी समाज जो आहे तो तिथं निदर्शनं करतोय. जनगणनेमध्ये ओबीसींना घेतलं पाहिजे असं त्यांची मागणी आहे, त्यांना सुद्धा आम्ही भेटलो. आता ह्याच्यानंतर 1, 2 ते 3 या भागामधल्या ज्या शाखा आहेत की ज्या पूर्वीच्या शाखा होत्या ना, त्यांना आपण पुनर्जीवित करतोय. काही नवीन तरुण मंडळी आता पक्षामध्ये येत आहेत, तर ते शाखेचे उद्घाटन आहेत आणि शाखेचं उद्घाटन झालं की आपलं जे कराडचं रेस्ट हाऊस आहे विश्रामगृह, तिथं आम्ही बसतोय. आणि त्या 3 विधानसभा मतदारसंघ उत्तर, दक्षिण आणि पाटण या 3 विधानसभा मतदारसंघाचा तिथल्या तालुक्याचा पक्षाचा कार्याचा एकंदरीत आढावा घेतोय. कारण पूर्वी मी 2006 ते 9 पक्षाच्या कामासाठी इथं आलेलो होतो. 6 ते 9 बराच इथं उत्साह दांडका होता आणि आज सुद्धा काही नसताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमदार नाही, खासदार नाहीये इथं. तसं बघितलं तर महाराष्ट्रामध्ये आपण एकंदरीत बघितलं तर महानगरपालिकेमध्ये पण तो प्रतिसाद मिळाला नाही, पण कुठलाही कार्यकर्ता कुठेही गेलेला नाहीये. आणि तो पक्षाबरोबर आहे, माननीय राजसाहेबांच्या विचारांबरोबर आहे, एकनिष्ठ आहे. आणि एकंदरीत आत्ताची महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर निष्ठा कुठे चाललेली आहे, सत्तेसाठी काय चाललेलं आहे, तो जो गदारोळ बघता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता जो तरुण आहे, काही जुनी मंडळी आहेत पहिल्यापासून पक्ष स्थापनेपासून, ती राजसाहेबांच्या विचारापासून कुठेही गेलेली नाही. तर सगळे पदाधिकारी मला भेटले जे पक्ष स्थापनेपासून होते ते आज सुद्धा कार्यरत आहेत, त्याच्या परीने ते काम करत आहेत. पण एकंदरीत परिस्थिती बघितली तर साताऱ्यामध्ये सत्ताधाऱ्यांमध्ये एकसूत्रीपणा नाहीये, पूर्ण गदारोळ आहे. सत्तेत एकत्र तिथं आहेत मंत्रालयामध्ये, तिथं मात्र हाणामाऱ्या चालू आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही अगदी शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत हे विषय घेऊन जाणार आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न भरपूर आहेत या ठिकाणी, विद्यार्थ्यांचे, बेरोजगारी, हे असंख्य प्रश्न या जिल्ह्यामध्ये आहेत. आणि द न्यूज लाईन, अचूक वेधक.